आज आपण आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे यांचा उपोषणाचा आज 7वा दिवस आहे आणि तरी पण सरकार अजून जागे झालं नाही. उलट या जिल्ह्यातली बीड आणि जालना जिल्ह्यातलं जे नेटवर्क आहे ते बंद केलं आणि कुठंतरी या आंदोलनाची जी धग आहे ती कमी व्हावं असा शासनाचा प्रयत्न आहे. आणि अशा ज्यात तुम्ही कुठून कुठपर्यंत आणि कसे आले मला सविस्तर तुम्ही माहिती सांगा. आम्ही पंढरपूर तालुक्यातले सळे गाव आहे आमचं. पंढरपूर तालुक्यातनं आंतरवालीला मनोज जरांगे पाटील साहेबांना भेट देण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा 300 किलोमीटरचा प्रवास बैलगाडीने केलेला आहे. आणि किती जण आले बैलगाडी? आम्ही 12 जण आलेलो आहोत. आणि दुसरी घटना अशी घडलेली आमच्या पंढरपूर तालुक्यात. आमच्या शेजारी तारापूर म्हणून गाव आहे पंढरपूर तालुक्यातील. ते असताना माळी समाजाचा मुलगा आहे आणि त्याला आरक्षण असतानाही त्याने आमच्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मिळणं म्हणून स्वतः चिठ्ठी लिहून त्यानं गळफास घेतलेला आहे. आणि ती प्रेत आज रोजी ते ग्रामपंचायतच्या समोर ठेवलं. ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी त्यांचा अंत्यविधी होईल म्हणून असं सांगितलेलं आहे त्यांनी. आज रोजी सध्या तिथं गावच्या गाव पूर्ण बसलेला आहे त्यासमोर. ही गोष्ट जे मराठा आरक्षणाला जे याचे ओबीसी नेते विरोध करतात त्यांनी ही गोष्ट म्हणजे आवर्जून ध्यानात घ्यायला 100% घेतलेली. त्या मुलांनाच आत्महत्या केलेली त्या समाजाच्या. त्याचे नेते विरोध करतात त्यांना एक खाली जे आपलं गावातल्या पातळीवर जे संबंध नुसतं नेते विरोध करतात, खाली कोण विरोध करत नाही. हां. आणि इथं आल्यानंतर तुम्ही मनोजदादा जरांगे हे 7 दिवस झाले उपोषणाला बसले आणि तुम्ही असा पाठिंबा द्यायला आले, तर इथं आल्यावर तुम्हाला तुमचे काय वाटलं तुम्हाला? आम्ही जागा सोडतानाच पंढरपुरात पांडुरंगाला साखळ घालून आलेलो आहे. पांडुरंगाला सांगितले बाबा आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांना जाणार, पांडुरंगाचा प्रसाद घेऊन आलेलो आहे, पेढ्याचा ती पेढ्या प्रसाद देणार आणि येताना आमच्या आरक्षणाचं कोणबी पत्रच आमच्या बैलगाडीत घेऊन येणार असं सांगूनच आम्ही आलेलो आहे. तोपर्यंत तुम्ही इथंच थांबता. हां. मग सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे याच्याबद्दल. जर सरकारनं लवकरात लवकर नाही निर्णय केला तर आज संध्याकाळी पाटील साहेबाची चर्चा आम्ही करणार आहे. आज आमचा मुक्काम आहे इथं. संध्याकाळी पाटील साहेबाची चर्चा करून पाटील साहेबाच्या आदेशानुसार आम्ही मुंबई मंत्रालय गाठणार आहे बैलगाडी. हां. हे जे आरक्षणाचं जी धग आहे आणि तीव्रता आहे आणि गरज आहे, तर ही गरज सुद्धा शासनाने लक्षात घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.